नमस्कार मंडळी, मी रत्नाकर गायकवाड. मी आज अशा शेतकऱ्यांना भेटा आलोय जे शेतकरी रोजच आपल्या शेतात सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असे शेतात दिवसभर असतात. म्हणजे त्यांची पत्नी आणि ते असे दोघेजण त्यांची जी शेती आहे त्यामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन घेतात आणि ही त्यांना भाजीपाल्याची शेती आहे ती खूप परवडते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या भाजीपाल्याच्या यावरच त्यांचा खर्च चालतोय किंवा जे काय सर्व खर्च आहे या भाजीपाल्याच्या शेतीवरच चालतोय आणि त्या शेतीतून त्यांना चांगला फायदा होतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं ते नेमका भाजीपाला कसा करतात याची माहिती घेण्यासाठी मी आता बादिवाडी या गावात आलोय आणि यावेळी ठिकाणचे शेतकरी आहेत पांडुरंग आत्माराम गवड. त्यांना मी आता भेटायला आलोय त्यांच्या शेतामध्ये आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की बाबा शेती करावी तर कशी करावी, भाजीपाल्याची शेती का करावी आणि त्यातून नफा कसा भेटतो हे आता आपण त्यांच्याकडून माहीत करून घेऊया. बऱ्याच वेळा असं बोललं जाते की शेती परवडत नाही, शेतीत खूप राबावं लागतंय. पण मित्रांनो, कुठेही जावा, शेतीत किंवा कुठेही जरी गेलं तर कष्टही करावं लागतंय. फक्त प्रामाणिकपणे कष्ट आणि प्रयत्न करत राहिलं तर शेतकऱ्यांच्या हातात सुद्धा भरपूर पैसा खेळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. त्यांना माझं एकच सांगणं आहे, तुमच्या शेतामध्ये असे छोटे छोटे उत्पादन घेतले म्हणजे भाजीपाला मध्ये सांगायचं म्हणजे वांगे असतील, टोमॅटो असतील किंवा भाज्या असतील, मेथीच्या पोकळा, अशी छोटी छोटी जरी उत्पादने जरी घेतला तर तुम्हाला ताजा पैसा मिळून जाईल आणि त्यावर तुमचा चांगल्या प्रकारे तुमचं घर खर्च किंवा तुमचं घर चालू शकतंय आणि तुमच्या हातातही 4 पैसे खेळू शकतात. त्यामुळं अगदीच लई जास्त शेती असावी असं पण काही नाही. तर थोडी शेती असली आणि तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही भाजीपाला अवश्य करा आणि त्यातून तुमची आर्थिक प्रगती सुधारा. अशी पायवाट आहे काय? बर, आता हे बांधापासून पलीकडे तुमचं तळ काढले कुठं? इथं वरती हम्म. ते सोलर आहे. शेततळे गेले काय? शेततळ हा सोलर आहे. हा. सोलर हे आम्ही भाऊ दोघांनी ह्याच्यात घेतले आपल्या स्कीम मध्ये स्कीम मधले नाही. स्वतः रोग घेतले रो. मग कितीला भेटलं तर काय ते? ते 1,80,000 पर्यंत गेले ते. 1,80,000. आता आता ते खर्च आम्हाला हम्म बोरचा आणि त्या तळ्या सकट त्याच्या सकट हा 4,00,000 रुपये गेले. बरं, म्हणजे बोर मारायला पण खर्च आला. हा. काका, तुमच्या आता या शेतामध्ये मी आलोय आणि तुमच्या शेतामध्ये मी फिरून पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पोकळ्याची भाजी, परत वांग्याची लागवड केली दिसत्या, त्याशिवाय टोमॅटोची लागवड सुद्धा केलेली दिसत्या आणि बाजूला काय काय फुलांचं सुद्धा उत्पादन घेतलेलं दिसतंय मला. बरं, तुम्ही नेमकं पावसाळ्यातच फक्त काहीतरी भाजीपाला करत नाही, नाहीतर पावसाळा सोडून कायम तुम्ही भाजीपाला करताय. तर नेमकं काय काय भाजीपाल्याचे उत्पादन घेताय तुमच्या शेतामध्ये? आम्ही दिपोळीपासून भात निघालं की हे आता हे वांगी भाजीपाला सगळा बर म्हणजे मेथी बर पोकळा हा परत अशी सगळीच भाजीपाला आम्ही घेतोय. बर बर शेतीत काय पिकेल तेवढं. बर बर. आता तुमच्या शेतामध्ये नेमकं उत्पादन वांग्याचं मला दिसतंय आणि टोमॅटोचं दिसतंय, बरोबर? बरं, आता तुमच्या शेतामध्ये वांग्याची लागवड केलेली दिसत्या. बरं, ही लागवड कधी केली होती साधारणपणे? 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी. मग आता ह्याचं काय उत्पादन चालू आहे? तुम्ही विक्रीला वगैरे नेताय का वांगी? आठवड्यातून 2 वेळा नेतो की. आठवड्यातून 2 वेळा? 2 वेळा 3 वेळा. 3 वेळा पण जमल तसं म्हणजे. हा, साधं फळ बघून. हा बरोबर, म्हणजे वांगी बऱ्यापैकी साईज मोठी झाली, साईज झाली की आपली विकायला न्यायची.
बरं, ही वांगी तुम्ही कुठं कुठं विकायला नेताय तरी? आपल्या पन्हाळ तालुक्यातच नेतो की पन्हाळच्या खाली आपटी, नेबापूर, सोमवारपेठ, बर बुधवारपेठ, बर. मंगळवारपेठ, नेबापूर, हम्म. पन्हाळ्यावरती पन्हाळगडावर सुद्धा नेताय? नेतो. म्हणजे ही आसपासची जी गावं आहेत हो, खेडी आहेत त्यासनी म्हणजे ही तुमची बाजारपेठच समजायची? बाजारपेठच म्हणायची. हा हा. बरं, साधारणपणे ही वांगी कधी तोडताय किंवा काय? आम्ही संध्याकाळी 5:30च्या दरम्यान वांगी तोडतो. हा. नंतर मग ती घरी नेऊन ठेवायची इथं. हम्म. आणि सकाळी एसटीनं 6:45ला तरी इथनं जायचं. एवढ्या लवकर तुम्ही बाहेर पडताय? नाही, आमची बिराड जाते ना. हा, म्हणजे तुमच्या मालकीन कोण मालकीण असेल ते जाते, त्या नेतात. हो. आणि आसपासची जी गावं आता तुम्ही नावं सांगितली त्या गावात जाऊन नेऊन विकतात त्या? विकायचे. बर. आता कसं किलो आहे तरी वांगी? तरी सरासरी आता 50 रुपये किलो जाते. 50 किलो? 50 आणि रुपये किलो. हा, 50 रुपये किलो. मग साधारणपणे किती किलो तरी विकायला नेतात तरी? 10-12 किलो न्यायची हा. आपल्याला झेपड एवढं न्यायचं. बरोबर, म्हणजे ते ओझं पाटी असते वांगी भरून न्यायची. असते, टमाटो असते, ते हा. बाकी भाजीपाला असतोय. म्हणजे ते बाकीचं पण थोडं पिशवीतनी असते आपली. म्हणजे 2-3 प्रकारच्या तुम्ही भाजी असं विकायला नेताय. म्हणजे ते पाटीतनं घेऊन जायचं आणि ती गावोगावी असं फिरायचं आणि विकायचं. हो, घरोघरी नेऊन विकायची. बरं. आणि मग टोमॅटो किती किलो असते साधारणपणे तुमचा आता? टोमॅटो तरी 5-6 किलो असते. 5-6 किलो. हम्म. आणि मेथीची भाजी वगैरे तुम्ही म्हणताय ते? ती काय थोडंच असते हो. हा. 50 रुपये पेंडे असतात आहे. हा. 40-50 काय 60 असतात आहे. हा. म्हणजे आपल्याला झेपल एवढं घेऊन जायचं. नाही, बरोबर की मध्ये एका एक माणसाला व्यक्ती- झेपल एवढं घेऊन जायचं. बाई माणूस तुमच्या घरातलं जाते म्हणल्यानंतर त्यांना ते आवरलं पण पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ते उतरावं लागते, हम्म. परत डोक्यात घ्यावं लागते. हो, आणि असं करत तुम्ही फिरून फिरून ती विक्री करताय. हो. मग त्यातनं साधारणपणे तुम्हाला दिवसाला किती रुपये विक्री होते तरी साधारणपणे? तरी टोमॅटो 700 रुपये आपलं मिळतात की. 700-800 रुपये तरी आरामशीर? आरामशीर मिळतात. बर बर. म्हणजे काय संध्याकाळी भाव लागेल तसा असते. हा, थोडंफार काय भाव तर कमी जास्त होतोय. कमी जास्त पण होते. हा हा, बरोबर. काय वेळा 10 रुपये पिंडी जाते, काय वेळे 10ला 2 जातात, 10ला 3 जातात. हा हा, असं पण आहे. असं एखाद्या गावडाव पण असतं. भाव लागेल तसा आहे. त्यासाठी बाकी सकाळी लवकर जाऊन तुम्हाला लवकर म्हणजे विक्री? पहिली एकच एसटी आहे बारीवाडी. हा हा, गावात पाहुणे तुमची सात. एसटी एकच आहे? एकच. त्या एसटीने जाऊन तुम्ही पुढच्या गावात जाऊन असं विक्री करताय? हो हो. बरं, आता तुमच्या शेतामध्ये वांग्याचं रोप आहे, परत टोमॅटो आहे आणि मेथीची भाजी आहे, आणि आता पोकळा सुद्धा केलेला आहे. आता एवढी सगळी पिकं घेताय तुम्ही, मग तुमची किती लोक या शेतात राबत असतात तरी साधारणपणे? नवरा बायको फक्त दोघच? आणि एवढी शेती तुम्ही करताय, आणि इथं येऊन दिवसभर थांबायचं तुम्ही? दिवसभर काही वांढराची राखण करायला लागते. हा, म्हणजे वांढरांचा त्रास आहे? त्रास. वांढर म्हणजे भयानक वांढर. बर बर. त्यातनं हे पिकांना सांभाळावं लागतंय. हो. पण आता मला एक सांगा की ही जी आता वांग्याची रोपं वगैरे तुम्ही लावल्यात, त्याला कुठला रोग वगैरे पडतोय किंवा काय? रोग पडतो. आता ते खोडकिडी एक पडली आहे. परत खाली बुरशी जरी आता सकाळी औषध घातले. बर. बुरशी नाही खाली तळाला मुलीला लागते. बर. ते झाड मरतंय, आपोआप मरतच येते. मरत येते काय? मग त्यासाठी तुम्ही आता कुठलं नाव घेतलं म्हटलं? बुरशीनाशी. बुरशीनाशक म्हणून औषध. खोड हे जेवढं मारायला लागलं की ते आपलं खोडाव काय आता ते ह्याच्यात दिलं ते औषध मारायचं. बर बर. तुम्ही औषधं कुठून आणताय काय? औषध ह्यात नाही, बांबोड्यातलं आपलं बांबोड्यात जाऊन तुम्ही कृषी केंद्र त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती द्यायची आपलं असं असं होतं. हा, काय काय लक्षणं दिसते? बरं, याशिवाय कुठलं रोग किंवा काय पिकावर पडतात काय? नाही, बाकी कुठलं काय नाही. किंवा वाळवी वगैरे? औषध फवारणी जास्त करत नाही. हा, हे सगळे शेणखत गावखत म्हणजे असते ह्याच्यावर. हा, बरोबर. मी घरचे जे तुमचं म्हशी जनावर काय असतील त्यांचं शेणखत वापरताय? आता खाली शेतात दिसते. हा, दिसतंय टाकलेलं. हा, त्याच्यामुळे ह्याच्यावर सगळे असं सारखं काय खत घालणं हे घालणं असं काय करत नाही. हा, किंवा औषध फवारणी वगैरे फारशी नाही. नॅचरल जास्ती जेवढं उत्पादन मिळेल तेवढं तुम्ही घेताय. बरोबर. आता ही शेती तुम्ही दोघंच बघताय असं बोलला असा तुम्ही. तुम्ही दोघं साधारणपणे शेतात किती वाजता येताय तरी? तरी आम्ही सकाळी 6:30-7च्या दरम्यान तरी शेतात हजर आहे. इतक्या लवकर येत आहे? वांढरासाठी. वांढरासाठी? बरं. वांढरांचा जास्त करून या पिकांना धोका जाणवते, त्यामुळे तुम्ही लवकर येत आहे. बरं, आणि बाकीचं शेतात येऊन काय काय कामं करताय तरी? बाकी काय आता मग हे आपलं भांगलं करीत बसायचं, पाणी पाजायचं. हा, त्या ह्याच्यात आपलं देखभाल काय असेल ते कीडनाशक काय पडले का काय बघायचं. हा हा.
कधी बसायचं. म्हणजे आल्यानंतर तुम्ही इथं शेतीत खुरपणी वगैरे असं करताय. हो, बांगलन खुरपणी करतो. बरं, आता भाजीपाला म्हटल्यानंतर पिकाला पाणी पाहिजे, मग त्या पाणी पाण्याची सोय तुम्ही तुमच्या शेतात कशी केली आहे किंवा काय? हे आम्ही दोघा भावांनी मिळून एक बोर मारली. दोघा भावांनी बोर मारली. हो, बर. त्यासाठी ही पाईपलाईन केलेली आहे. तळ काढलेला आहे. वरती शेततळ पण काढले. तळ पण काढले. बर. परत बोरिंग कुठं मारलंय ते इथं समोर दिसते तेच का? हा, हे आहे हेच की. हां हां. मग साधारणपणे याला खर्च किती आला किंवा काय? खर्च म्हणजे बोर अधिक ही पाईपलाईन, तळ हां. आणि सोलर हम्म. असं मिळून 4 लाख रुपये खर्च आला. 4 लाख रुपये. कधी मारलं तरी साधारणपणे बाबा ही त्याला शेती? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. हो, पाडव्याला तर 2 वर्ष होती. पाडव्याला. बरोबर. आणि मग ते सोलर वगैरे चालू आहे का तुमचं? हाय की चालेल. मग त्याचा काय वापर वगैरे करताय? हा, करतो. हम्म, हम्म. त्याच्यावर आम्ही गहू, हे हायब्रिड, हम्म. बाकीचं सगळे पिकं घेतो. आता हे हायब्रिड आहे ते त्याच्या त्या पानावरच आहे का? भावात आहे. नाही असू दे, पण त्या पाण्यावरच आहे ना? त्या पाण्यावर बरोबर बरोबर. इथं किती गुंठ तुमची जमीन आहे किंवा काय? तरी अर्धा एकर सगळं असेल. अर्धा एकर तुमची. त्यामध्ये तुम्ही असं कायमस्वरूपी असं भाजीपाला घेत राहताय? नाही, इथं पण घेतो, बाहेर पण दुसऱ्या शेतात पण घेताय आलटून पालटून असं? पालटून. बरं बरं. मग या भाजीपाल्याच्या ह्याच्यावरच तुमचा घरचा खर्च वगैरे चालतोय? हो. हम्म. म्हणजे आम्ही एवढंच धंदा करू, बाकी कुठला धंदा नाही. एक मस्त पाळली हा, आणि ही जास्त करून मस्त पण नाही, तेवढेच आपले. एक खायापुरती आपण मस्त. हा, बरोबर. सगळी भाजीपाला हे ठेवतात. आता या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोलर उभा केलंय आणि तसेच बोरिंग मारले आणि शेततळ सुद्धा काढलेला आहे. त्याची आता आपण पाहणी करूया. हे बघा, हे सोलर असा उभा केला आहे आणि तिची वायर अशी इकडं ओढलेली आहे. आणि हे बघा, इकडं वरती पाणी पडायला लागले. आता त्यांनी मला प्रात्यक्षिक दाखवलंय पाणी किती मोठ्या फोर्सनं पडतंय बघा. किती इंची पाईप आहे म्हणायची? 2 इंची पाईप मधून हा हा 1.5 इंची पाईप मधून तुम्हाला दाखवतो. मोठ्या प्रमाणात जोरात फोर्सनं अगदी पाणी पडायला लागलेलं आहे. पाण्याची अशा पद्धतीने उपलब्धता आपल्या रानात केलेली आहे. हे तळ असं तुंबवायचं आणि सायकल पद्धतीने खाली बसवायचं. एवढं तळ आहे काय? हा. तर किती लिटर साधारणपणे यात पाणी साठत असेल काय? नक्की काय अंदाज सांगू शकणार नाही, कारण हा. का 8 फूट खोली आहे, 8 फूट खोल आहे. खोल आहे. हा आणि त्याला असं आम्ही साठवणूक केली आहे. हा. आणि ते एकूण पाईप आम्ही खाली सोडतो होय काय? सायकल पद्धती. हा हा. पण इथं पाणी झिरपून जायचं असेल यामुळे इथं कागद असा टाकलाय. कागदच आम्ही आता हे जवळजवळ 20,000चा कागद आहे. 20,000 रुपयाला कागद भेटतो काय? हो. आता यातनं पाणी गळती होत नाही. नाही. बरं, किती वर्ष टिकतोय किंवा काय? तो कागद तिन्ही वॉरंट दिली आहे 5 वर्ष. बर. तरी तसं त्याला म्हणजे दगड बिगड असं काय नाही लागला. हा, ते 7-8 वर्ष तरी आणखी जास्त वर्ष टिकू. ही बाहेरी आयडिया केली तुम्ही हा, एकदम मस्त. भरपूर पाणी साठत असेल मला वाटतं. हो. छोटे छोटे विहिरी असतात तसाच प्रकार आहे हा. बरं, आता तुमची ही 10 गुंठे शेती आहे बरोबर? त्यामध्ये आता तुम्ही वांग किंवा भाजीपाला इतर आणि कोणताही घेताय, तर तुम्हाला सरासरी महिन्याला किती रुपये भेटतात किंवा किती रुपयाचा फायदा पडतो किंवा काय? खर्च वगैरे आपल्याला 10-15 हजार एक 15,000 रुपये महिन्याला आरामशीर भेटतात. म्हणजे आपलं तुम्ही दोघंच या शेतात राबताय आणि त्याचं जे काय निघल उत्पादन ते असं गावी गावून फिरून विकून महिन्याला 15,000च्या आसपास तुम्हाला खर्च जाऊन एवढं उत्पन्न मिळते. मग तुम्हाला हे इतर पिकापेक्षा बरं वाटतंय का कसं काय? नाही, हे सोयीस्कर आहे. हे सोयीस्कर आहे. मग तुम्हाला ही शेती खरोखरच परवडते किंवा नाही काय म्हणा नाही? ऊसापेक्षा ही परवडते. ते कसं काय? भाजीपाल्यात पैसा मिळतो ना. भाजीपाल्यात पैसा जास्त आहे. हा. बर. आणि ताजा पैसा. हा, महत्वाचं म्हणजे एक बाबा की कसं आहे, वर्षभर राबायचं हा आणि वर्षाने बिल मिळणार. हा हा हे कसं ताजा पैसा मिळतो. भाजीपाल्यात बाकी ताजा पैसा आहे. जर समजा उत्पादन तुम्ही जास्त घेतलं, वांगे आणखी क्षेत्र लागवड केली, वर्षाला जास्त असते. हा यंदा जर घर बांधायचं असल्यामुळे जरा कमी केले. हा.
मग तसं तुम्हाला महिन्याला 20-25 हजार रुपये तरी भेटत असतील की भेटते, भेटते. ज्यावेळी तुम्ही जास्त क्षेत्र जास्त करताय असतो ते. 20-25 हजार रुपये ते आरामशीर महिन्याला भेटत असतील भेटते. आणि त्याच्या खर्चावरच तुमचं घर वगैरे सगळं हो चालतंय हो बरोबर ना बरोबर. बरं तुम्हाला काय इतर शेतकऱ्यांना सांगावं असं वाटतंय की बाबा भाजीपाला करावा किंवा नको किंवा काय ऊसाच्या आणि हे बाकीच्या क्षेत्रात हे करण्यापेक्षा हा तुम्ही भाजीपाला करा. भाजीपाला करावा पण त्याच्या पाठीमागचं आणखी काय कारण सांगू शकताय कारण म्हणजे पैसा जास्त ह्यातच मिळतो ना. हा फक्त कष्ट काय कष्ट- तयारी ठेवली पाहिजे कष्ट केल्याशिवाय कुठं काही मिळत नाही. हा आणि ते आपला जे काय प्रोडक्शन असते ते बाहेर जाऊन विक्री केली पाहिजे आणि ह्याला गिरायक लागते ना आपलं खाऊन म्हणजे लगोलग गिऱ्हाईक गिरायक जास्त भेटतंय म्हणजे माल लगेच खपतो खपतोय. हा असं होतं. हा हा त्यामुळं भाजीपाले शेती फायद्याची म्हणताय तुम्ही अच्छा अच्छा आता तुम्ही म्हणताय की भाजीपाल्याची शेती परवडत्या शेती करायला सुद्धा सोपं असते चांगलं असतंय तुमचा रोजचा दिनक्रम कसा असतोय तुम्ही पती पत्नी दोघं या शेतात येऊन कष्ट करताय मग तुमचा रोजचा दिनक्रम कसा असतोय तरी साधारणपणे आम्ही सकाळी 5ला नवरा बघू 5ला बर 5 हम्म उठून ते विकायचं ज्यावेळी असेल हा त्यावेळी ती जेवण बनवून हा ती एसटीनं 6:45ला तरी एसटीनं बाहेर पडते बाहेर पडते. बर बर मी 7ला तरी सगळं आवरून शेतात येतो. 7ला आवरून शेतात येत आहे हो आणि तुमच्या मालकीन बाई बाहेरच्या गावातनी जाऊन असं विकतात हो हम्म. आणि तुम्ही इथं किती वाजेपर्यंत थांबताय तरी शेतात आम्ही संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत असतो संध्याकाळी. 6:30-7 वाजेपर्यंत वांडराचं प्रमाण असल्यामुळे वांडर इथं हलून चालत नाही. हम्म. हे सगळं सभोवती जंगल आहे हम्म. आणि इथं वस्ती असते वांडरांची. बरं त्यामुळे इथनं हलून चालत हा हे तसं म्हटलं तर कष्टाचंच आहे. कष्टाचं आहे बरोबर हो कष्टाशिवाय कुठलं नाही कष्टाचं. आता यांची भाजीपाल्याच्या शेताबरोबरच या ठिकाणी त्यांची फणसाची झाडं आहेत त्याशिवाय आंब्याची झाडं सुद्धा आहेत आणि आता उन्हाळा आला आहे त्यामुळं आंब्याचे जे उत्पादन असते त्याचे सुद्धा चांगल्या प्रमाणात उत्पादन त्यांना भेटते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यातून सुद्धा त्यांना चांगला फायदा होतोय बाहेर जाऊन ते आंबे विकतात आणि इकडच्या आंब्याला गोडी चांगली असल्यामुळं आंबे लगेच खपतात आणि त्यांना बाजारात माल कशा पद्धतीने विकायचा याची चांगली कल्पना आली असल्यामुळे त्यांचा माल पटापट विकला जातोय भाजीपाल्याबरोबरच ते आपला आंबा किंवा फणस असं जे झाडाच्यावर जे उत्पादन भेटतंय ते सुद्धा त्यांचा बाहेर जाऊन विक्री करतात त्यातून सुद्धा चांगली त्यांना कमाई होते तर या शेतकऱ्यांनी या ठिकाणी चवळीचं उत्पादन सुद्धा घेतलंय आणि ते पण बांधावर घेतलंय आता या ठिकाणी त्याला शेंगा लागायला चालू झालंय मंडळी तर 4-5 प्रकारच्या भाज्या ते शेतामध्ये पिकवतात एकच भाजी पिकवतात असं नाही तर थोड्या असं 3-4 प्रकारच्या भाज्या घेऊन ते बाजारामध्ये जातात आणि प्रत्येकाची छोटी अशी ही घेऊन ते बाजारात जाऊन प्रत्येक पद्धतीचा माल आहे तो खपवतात त्यातून त्यांना भरपूर पैसा मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे हे बघा या ठिकाणी चवळी शेंगा आता चालू झाले मग थोडी चवळी थोडी टोमॅटो वांगी मेथी अशा प्रकारचा भाजीपाला ते बाजारात घेऊन विक्री करतात तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मंडळी मी खास करून शेतकऱ्यांच्यासाठी असे व्हिडिओ बनवत असतोय जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा चांगले दिवस यावे यासाठी मी असे शेती संबंधीचे व्हिडिओ बऱ्याच वेळा बनवत असते तेव्हा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांनाही पाठवा धन्यवाद